हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? तर मंडळी, चॅम्पियन्स ट्रॉफी आता त्याच्या दुसऱ्या फेजमध्ये प्रवेश करते आहे. भारत, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 4 संघांनी आपापले पहिले सामने जिंकलेले आहेत. आज प्रतीक्षा आहे ती द सो कॉल्ड ग्रेट मॅच ऑफ द टुर्नामेंट, द आर्च रायव्हल्स इंडिया वर्सेस पाकिस्तान. दे आर गोइंग टू लॉक हॉर्न्स ॲट दुबई. मंडळी, खरं सांगायचं तर आजचा जो सामना आहे तो काय फारसा कॉम्पिटिटिव्ह स्पिरिटमध्ये आहे असं प्रामाणिकपणे नाही वाटत. कारण भारताचा संघ आणि पाकिस्तानचा संघ यांच्या क्वालिटीमध्ये खरोखरच खूप मोठं अंतर आहे. आपण हा सामना जिंकणार, आरामात जिंकणार. माझ्या मते भारत आणि पाकिस्तान या संघांना 90 आणि 10% एवढी जिंकण्याची संधी आहे. आता हे जे 10% मी जे पाकिस्तानला दिलेले आहेत ते कसे, तर त्याचं असं आहे की पॉवर प्ले जो आहे आपला पहिला पॉवर प्ले, आपली पहिली बॅटिंग असू दे किंवा आपण चेस करू, पहिला जो पॉवर प्ले आहे 10 ओव्हर्स, त्या 10 ओव्हरमध्ये शाहीन, त्यानंतर तो नसीम आणि राऊफ या तिघांनी जर 3 किंवा 4 विकेट्स आपल्या काढल्या तरच पाकिस्तान खेळात येऊ शकते. अन्यथा क्लिनिकल म्हणतात ना, तसं काहीतरी विजय आपण इथे मिळवणार आहोत आणि अंतिम फेरीतली आपली जागा, तसंच पाकिस्तानला टाटा बाय बाय दोन्ही करणार आहोत. पण कसं आहे ना, अगेन ॲज आय से, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. म्हणून जोपर्यंत सगळं काही संपत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. आता ह्याचं अगदी चांगलं उदाहरण म्हणजे कालचाच सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड. लाहोरमध्ये झालेल्या या सामन्यामध्ये इंग्लंडवरती ऑस्ट्रेलिया बाजी पलटवेल असं खरोखरच नव्हतं वाटलं. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ अक्षरशः म्हणजे तो दुखापतीने ग्रस्त झालेला संघ आहे. बॉलिंग त्यांची जी आहे ती खरोखरच खोलत झालेली आहे. त्यांचे जे विकेट टेकर्स आहेत, मिचेल स्टार्क, त्यानंतर पॅट कमिन्स आणि हेझलवूड, हे तिघेही संघात नाही आहेत. तरीही कालचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून दाखवला. ऑस्ट्रेलिया ही टीम अशी आहे ना, यू कॅन नेव्हर राईट देम ऑफ. ते कधीही कोणालाही कुठल्याही ग्राउंडवर हरवू शकतात, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्यामुळे सेमीफायनलचे 4 संघ कोणते असतील नो, हे आज सांगणं अवघड आहे. बघूया कसं कसं अनफोल्ड होते ही मिस्ट्री चॅम्पियन्स ट्रॉफीची. कालच्या सामन्यामध्ये डकेट आणि इंग्लंडकडून 1 शतक आणि 2 अर्धशतकं, एक 1 बिग 100 फ्रॉम डकेट आणि रूट चांगला खेळला. तसंच ऑस्ट्रेलियाकडून हेड आणि स्मिथ दोघे अतिशय स्वस्तात बाद झालेले असताना सुद्धा ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. इंग्लिश जो आहे, इंग्लिश स्ट्रक इंग्लिश असं झालं काल. थोडक्यात झालं तर आता हिस्ट्री झाली. एक अतिशय चुरशीचा सामना झाला कालचा. आजचा सामना चुरशीचा होईल असं वाटत नाही. आपण आरामात जिंकू. आजच्या सामन्यामध्ये तरी आपल्याला काही गोष्टींची थोडीशी हे घ्यायला लागेल. कारण पहिला आपण जो बांगलादेशचा सामना जिंकला त्या सामन्यामध्ये आपल्या मिडल ओव्हर्समध्ये काही चांगली कामगिरी आपली झालेली नाही. 5 आऊट 35, इनफॅक्ट 6 आऊट 35 असलं असतं, पण 5 आऊट 35 वरून त्यांनी 230 धावापर्यंत आपण त्यांना जी मजल मारू दिली, तोच थोडा पॉईंट ऑफ कन्सर्न आपल्या पुढे आहे. आणि काल असं झालं ना, कुलदीप जो होता आपला स्ट्राईक बॉलर, ही वॉज द बॅड डे इन ऑफिस फॉर हिम यस्टरडे. पण असं नेहमी होत नसतं. आजचा जो सामना आहे, आजच्या सामन्यामध्ये सगळी गणितं बरोबर जुळून येतील आणि आपण हा सामना जिंकू. मला तर असं वाटतं की आजच्या सामन्यात कदाचित जर स्पिन फ्रेंडली ट्रॅक असेल तर वरुण चक्रवर्तीला सुद्धा संधी मिळू शकेल. आणि वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांची फिरकी सोपी नाही आहे आणि पाकिस्तानकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज कोणीही नाही आहे. एक कसं आहे, दुबईचं जे मैदान आहे आणि दुबईमध्ये सामने खेळण्याचा जो सराव आहे तो पाकिस्तानकडे जास्त आहे. त्याचा प्लस पॉईंट मिळतो का? पण शक्यता खूप कमी आहे. भारत हा सामना आरामात जिंकून पुढे जाणार. रोहित ला आता म्हणजे विराट आणि रोहित हे खरोखरच त्यांच्या करिअरच्या फॅग एंडला आहेत, हे आपल्याला मान्य करायलाच लागेल.
तेव्हा जाता जाता त्या दोघांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे आणि ती खेळी जर त्यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध केली तर क्या बात आहे, सोने पे सुहागा म्हणतात ना, तसंच ते. तर मंडळी, मला असं वाटतं की हा सामना आपण आरामात जिंकणार. तुम्हाला काय वाटतंय? तुमची मतं पण जाणून घ्यायला मला आवडेल. तर मग आज दुपारी 2:30 वाजता दुबईच्या स्टेडियमवरती आजची जी म्हणजे खूप प्रतीक्षित असलेला जो सामना आहे, तो आपण सगळेजण एन्जॉय करूया. आपण जिंकणार याची मला खात्री आहेच. तसंच होईल. ऑन धिस पॉझिटिव्ह नोट, बाय.